जय गुरु. जय गुरु. अं, असं आपलं 37वा श्लोक चालला होता, बरोबर ना? पण फक्त काही काही जणांना त्या 34व्या श्लोकाविषयी काही शंका होत्या. पण मग आपण ते लोक आले की मग चर्चा करूया. तोपर्यंत हा आपला 37वा श्लोक सुरू करूया आपण. हं? अं, व्यत- जय गुरु. जय गुरु. तर मी सांगितलं होतं की 37वा श्लोक, यथैधांसी समिद्धोऽग्नी निर्भस्मसात् कुरुते अर्जुन, ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते यत्तथा. तर आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णाने सांगितलं होतं की ज्ञाननौकेनी तू पापसमुद्र तरून जाशील. बरोबर. ज्ञानरूपी नौकेनी तू पापरूपी समुद्र, अथांग महासागर जो असतो, तो पापरूपी, किती मोठी पापं असली तरी त्याला तरून जाशील. पण मग तरी मग शंका अशी येऊ शकते की तर पापा समुद्राला पण तरलं तरी म्हणजे ती पापं जशीच्या तशीच राहतील का? हम्म. तर वेगळ्या प्रकाराने मग कृष्ण सांगतायत की यथा एधांसी समिद्धा अग्नी भस्मसात कुरुते. म्हणजे जसा एधांसी म्हणजे इंधनाला, एध म्हणजे इंधन, हं? इंधनाला, अनेक इंधनांना म्हणजे असं, समिद्धा अग्नी म्हणजे पूर्णपणे प्रज्वलित, ज्याच्यामध्ये पूर्ण इंधन आहे, भरपूर असा तो भर ज्वलंत ज्वलंत असा प्रज्वलित असा अग्नी. हा, अजून त्याच्यात ज्या आहुतीस म्हणजे म्हणजे इंधन अजून टाकलं तरी त्याला तो भस्मसात करून टाकतो. तसंच हे अर्जुना, हा, तथा म्हणजे तसेच हा जो ज्ञानाग्नी जो आहे, ज्ञानरूपी अग्नी किंवा ज्ञानाग्नी, हा सर्व कर्माणी भस्मसात कुरुते. म्हणजे जसं व्यावहारिक लौकिक आपण जर एखादी शेकोटी पेटवली, हं, आणि त्याच्यात काही टाकलं तरी त्याचं भस्म होतं. हं, अग्नीमध्ये काही टाकलं तरी तो त्याला भस्मसात करतो. तसंच या ज्ञानरूपी अग्नीमध्ये सुद्धा सगळी कर्म भस्मसात होऊन जातात. हं. त्यात याच्यात थोडं स्पष्टीकरण एक आवश्यक आहे की सर्व कर्माणी म्हणजे काय? हं. तर सर्व कर्माणी म्हणजे जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रारब्ध, संचित आणि क्रियमाण, अशी सगळी प्रत्येक जीव जो असतो याच्या पाठीमागे या तीन प्रकारच्या कर्मांचं लोढणं असतं, बॅगेज असतं. हं. प्रारब्ध म्हणजे काय? की जी पूर्वजन्मीची कर्म, की जी या जन्मात मॅच्युअर होणार आहेत, म्हणजे या जन्मात ज्याचं आपल्याला फळ भोगणं निश्चित आहे, त्याला म्हणतो आपण प्रारब्ध. हा. संचित म्हणजे काय? की सगळी जशी पूर्वजन्मातली जी कर्म आहेत आधीच्या जन्मोजन्मांतरीची, ती सगळी काही या सगळ्या एका जन्मामध्ये भोगणं शक्य नाही. हा जन्म खूप लहान आहे तसा, यातलं आयुष्य आपलं त्या मानाने, कर्म आणि त्यांच्या वासनांच्या मानाने अक्युम्युलेशन खूप जास्त आहे. म्हणून ती संचित म्हणजे ती कॅरी फॉरवर्ड होतात. जसं आपण बँकेमध्ये, ज्याला आपण लॉंग टर्म फिक्स डिपॉझिट्स म्हणतो, की जी लगेच मॅच्युअर झालेली, आत्ता मॅच्युअर होणारी नसतात या वर्षात ती, पण काही वर्षांनी पुढे ती मॅच्युअर होतात. लॉंग टर्म फिक्स डिपॉझिट, नाही का? तर संचित कर्म म्हणजे तर तर हे संचित कर्म मग नंतर प्रारब्ध होतात ना? हा, मग त्याच्या पुढच्या जन्मामध्ये ती संचित कर्म आहेच. हा, संचित हा. म्हणजे आता आपला मोठा सेव्हिंग्स बॅलन्स नाही, तो फिक्स डिपॉझिट.
जसं आपलं सेव्हिंग्ज अकाउंट असतो, तो आपला या जन्मात उपयोगी असतो. फिक्स्ड डिपॉझिटला आपण पटकन काढू शकतो का पैसे? नाही. बरोबर. नाही. जोपर्यंत ते मॅच्युअर होत नाही एफडी, तोपर्यंत ती मॅच्युअर काढू शकत नाही. तर संचित म्हणजे जी मॅच्युअर झाली नाही, ती तुमच्या खात्यावर जमा आहेत, पण ती आत्ता तुम्हाला त्याचा काही उपयोग नाही. बरोबर. त्या तशी संचित कर्म म्हणजे जरी बँक तरी आपल्याला काही का दंड करून कमी व्याजाने वगैरे ती एफडी मोडायला परवानगी देते, पण संचित कर्म या ईश्वराचा न्याय असा आहे की संचित कर्म त्यात एफडी मोडायलाही परवानगी नाहीये असं. हं. ती या हम्म. जन्मात मॅच्युअर होणारच नाहीयेत, एवढं नक्की. हां, अशी ती संचित, त्यामुळे त्याचा आपण या जन्मात विचारही करायचा नाही. बरोबर. क्रियमाण म्हणजे काय? की मी जे या जन्मात करतो आहे काही कर्म, त्यातल्या काही कर्मांचं फळ जे मला याच जन्मात मिळतं, समजलं? त्याला म्हटलं जातं क्रियमाण. म्हणजे उदाहरणार्थ, की परीक्षा आहे, मी अभ्यास केला चांगला, तर त्या परीक्षेत मला यश मिळतं ना, जनरली मिळतं. भले अगदी पहिला नंबर येईल, दुसरा येईल, तिसरा येईल ते माहिती नाही. पण पण साधारणतः आपल्याला जे मार्क्स मिळतात, गुण मिळतात, ते आपण केलेल्या क्रियमाणानुसार मिळतात. बरोबर. मी जर व्यायाम केला तर माझं देह बलवान होईल. तर हे क्रियमाण आहे. त्यात प्रारब्धाचा काही संबंध तसा नाहीये. मी जर व्यायाम केला तर बलवान होईल. नाही केला तर जो मला प्रारब्धाने मिळालेला आहे तसा देह राहील माझा. असा. लगेच काही खाली नाही जाणार. मग ते प्रारब्धात जसं आहे तसं होईल. तर माझं जे भविष्य असतं पुढचं, ते प्रारब्ध आणि क्रियमाण याच्यावर असतं. नाही का? समजलं ना सर मी काय पण आणि हां. याच क्रिया आणि ही जेव्हा मी कर्म करत असतो, त्यातली सगळ्या कर्मांचं फळ मला शब्द याच जन्मात भेटेल असंही नाही. काही कर्म ही परत ती संचितामध्ये जमा होतात. हं. जसं माझी सॅलरी आली, इन्कम माझं आलं, तर ते त्यातलं काही मी सेव्हिंग्ज करतो आणि काही फिक्स्ड डिपॉझिटमध्ये टाकून देतो. तर ते मी संचितामध्ये टाकतो. बरोबर. पण काही मला या महिन्याचा जो खर्च आहे, तेवढे पैसे मी सेव्हिंग्ज बँकेत ठेवतो. नाही का? तर असा हा कर्मसिद्धांत आहे. 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रारब्ध, संचित, क्रियमाण. प्रारब्ध म्हणजे सेव्हिंग्ज बँक अकाउंट. संचित म्हणजे माझं एफडी. एफ-डीज आणि क्रियमाण म्हणजे अ, माझं या व्यतिरिक्त माझं काय जे देवाण-घेवाण, लॉस, प्रॉफिट, लॉस सुरू असतो, की जो माझा त्यातला काही सेव्हिंग्जमध्ये जातो. करंट 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 म्हणता येईल किंवा त्यातलं माझं काही मला रोजचा माझा जर एखादा मी बिझनेस करणारा असेल, तर रोजचा माझा प्रॉफिट लॉस जो आहे, तो मी त्यातला काही सेव्हिंग्जमध्ये टाकेल. जर जास्त प्रॉफिट झाला तर मी संचितामध्ये टाकेल, एफ-डीज करेल. इन्व्हेस्टमेंट. हा, इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट करेल तसं. हं. तर आता इथं सर्व कर्माणि भस्मसात यात एक मोठी गोम आहे, की या 2 गोष्टी होतात. प्रारब्ध कर्म हे भस्मसात होत नाही. हं. कारण का? जर प्रारब्ध कर्म भस्मसात झालं, तर माझा पूर्ण पुढे जगण्याचं प्रयोजनच संपलं. मग पर्पजच संपलं आणि मी स्वतःच भस्मसात होऊन जाईल. मी स्वतःच माझं आयुष्य संपून जाईल. बरोबर? पण ते प्रारब्ध हे भोगल्याशिवाय संपत नाही. हं. संचित संपू शकतं. हां. नंतर क्रियमाण सुद्धा माझं संपू शकतं. कशाने? ज्ञानाने. हां. आणि ते संपणं म्हणजे काय? आता इथं ध भस्मसात म्हटलेलं आहे, पण मग शंकराचार्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलंय, की इथं कर्म भस्मसात म्हणजे भस्मसात शब्दशः नाही, ते कारण ते भोगायचं तर आहे आपल्याला प्रारब्ध, पण ते निर्बीज होतं. निर्बीज म्हणजे काय? जसं ज्यांना ज्याला बॅकग्राऊंड आहे त्यांना माहिती असेल, की जर बियाणं जर भाजून ठेवलं, तर ते भाजलं की त्यातनं पुन्हा कोंब येत नाहीत त्याला, नाही का? तसं म्हणजे ते निर्बीज होतं म्हणजे काय? त्याच्यातनं तर पुढे वाढ होत नाही त्याची. ते तुम्ही पेरलं तरी त्यातनं नवीन काही निघत नाही. तसं जो ज्ञानी पुरुष असतो, त्याची कर्म त्याच्या ज्ञानरूपी अग्नी म्हणजे
हे आहे ते रूपक आहे. तर त्या ज्ञानामुळे त्याच्या नवीन तो काय कर्म जरी करत असला तरी त्यातनं नवीन काही उगवत नाही. या जन्मी पण नाही आणि पुढे पण नाही. कारण का? ते निर्बीज झालेलं असतं. कारण त्याचं ज्ञानामुळे त्याला वासना उरलेली नसते. आसक्ती, ममता आणि अहंकार या गोष्टी नसतात. त्यामुळे वासना पण नाही. वासना नाही तोपर्यंत वासना नसल्यामुळे त्या ज्ञानाग्नीमध्ये ते पुढच्या त्या कर्मांचे सगळे परिणाम जे आहेत ते भाजून निघालेले असतात. वासना सगळ्यात म्हणजे नष्ट झालेल्या असतात. त्यामुळे ती कर्म निर्बीज होतात. समजलं? त्यामुळे संचित जळून जातं किंवा निर्बीज होतं. त्याचं आता सगळ्या आपल्या त्याच्या एफ-डी रिसीट सगळ्या जळून गेल्या. हं. नंतर नवीन बिझनेस काही नाही, प्रॉफिट लॉस काही नाही. सेव्हिंग जे आहे ते फक्त संपेपर्यंत हे आयुष्य संपेपर्यंत संपवायचं आहे असं. कारण ते प्रारब्ध आहे. तो एकदा प्रारब्धाला सुटलेल्या धनुष्यातून सुटलेल्या बाणाची उपमा दिलेली असते, की जसा एकदा बाण सुटला हं, की तो मध्ये कधीतरी त्या बाण सोडणाऱ्याला जरी वाटलं, तरी तो थांबवू शकतो का? नाही. बंदुकीतनं एखादी जर गोळी सुटली, तर ती गोळी आता ती निघाली. तुम्हाला आधी तो बाण सोडायचा की नाही ते आधी ठरवा तुम्ही. एकदा बाण सोडला की तो मध्ये थांबेल का नाही, तो त्याला जेवढी गती आहे, मोमेंटम तिथपर्यंत तो जाईल आणि पोहोचेल आणि मगच थांबेल. तसंच प्रारब्धाचं आहे. आपण जन्म घेतला की आपलं प्रारब्ध या जन्माचं निश्चित झालं. या जन्माचं जे निश्चित झालं की ते आता आयुष्य संपेपर्यंत ते प्रारब्ध भोगणंच आहे असं. किंवा प्रारब्ध संपेपर्यंत आयुष्य भोगणं आहे असंही म्हणा. हं. समजलं? तर इथं सर्व कर्माणी भस्मसात याचा स्पष्टीकरण जे 2 स्पष्टी आहेत. एकतर भस्मसात म्हणजे पूर्ण भस्म नाही, ते निर्बीज होतं. म्हणजे पुढे त्याचं काही होत नाही आणि संचित आणि हे जे आहे क्रियमाण ते संपतं, पण प्रारब्ध पण तर भोगायचंच आहे. जरी ज्ञानी पुरुष असला तरीही. असं. समजलं? सर, मला ते तुम्ही आता म्हणालात ना क्रियमाणाचं, की या काय ते? जन्मातील कर्माचं फळ याच जन्मात मिळतं. त्याच्यात सद्गुरू वामनराव पैंनी एक छान उदाहरण दिलंय हां. पुस्तकामध्ये त्यांच्या, की एक माणूस नवीन कपडे, त्याचा वाढदिवस असतो म्हणून तो नवीन कपडे घालून रस्त्यावरनं चाललेला असतो. आणि दुसरा माणूस त्याच्या उलट्या दिशेने येत असतो आणि त्याने तोंडामध्ये पानाचा तोबरा भरलेला असतो. तर त्या पानाच्या तोबऱ्यामुळे त्याच्या तोंडामध्ये जे जमा झालेली असते लाळ किंवा थुंकी, ती त्याला जोरात बाहेर काढायची असते आणि नेमकं तो बाहेर काढतो आणि हा माणूस त्याच्या समोर येतो आणि त्याच्या अंगावर ते सगळं उडतं, पडतं सगळं. पांढरे नवीन शुभ्र कपडे घातलेले असतात आणि ते सगळं त्याच्या अंगावर उडतं. तो मग चिडतो आणि त्याच्या 2 हे कर्म केलं त्यांनी थुंकण्याचं आणि लगेच फळ मिळालं मार खायचं. बरोबर, बरोबर. तेच. तर त्यामुळे हे जे आहे अजून एक म्हणजे ते उदाहरण देतात सर, असं की अक्रोडाची बी, म्हणजे अक्रोड हो. जर पेरलं तर त्याचं फळ ते 100 ते 150 वर्ष लागतात फळ यायला. तर मग हे म्हणजे आता तुम्ही म्हणाल तसं की संचितामध्ये येईल की प्रारब्धामध्ये येईल ना? नाही, नाही. कसं आहे म्हणजे 150 उदाहरणार्थ वर्षांनी त्याचं फळ मिळतं. हा, नाही मग ते ते म्हणजे संचितामध्ये जाईल. कारण या जन्मी बघू संचितामध्ये. शकणार आहे का ते? जसं आता अक्रोडाचं झाड नाही नाही नाही. नाही हम्म. आजोबांनी लावलं तर त्याची फळं नातवाला किंवा पंटवाला मिळतील नाही का? असं आहे. हो ती हो हो. आजोबा हा. बघू शकतील का त्यांच्या जीवनात? नाही असं. हं. नाही. हां, असं. बरोबर. हं. ठीक आहे. हे झालं. दुसरं जस्ट मला शांताराम आहे का क्लासमध्ये? हं. त्यांचा जो प्रश्न होता मग तो पाहिजे तर नंतर घेऊया. पण मला अजून एक दोघांनी प्रश्न नंतर फोन करून विचारले होते त्याच विषयी 34व्या श्लोकाविषयी. तर ते मी फक्त एकदा त्याचं उत्तर देतो आणि त्यांनी पण शांतारामने जो प्रश्न विचारला होता की गीता हीच आपली गुरु होऊ शकते का? कारण गीतेमध्ये त्यांचा मुद्दा होता की शब्दज्ञान पण आहे आणि अर्थज्ञान पण आहे. तर ते शांताराम नसले तरी ते ऐकतील नंतर असं समजून मी त्याचं उत्तर देतो आत्ताच. कारण त्यांना मी म्हटलं होतं की उद्या घेऊया आपण म्हणून असं.
तर त्याचं उत्तर मला तरी समज आहे की नाही. कारण काय की म्हणजे जो प्रत्यक्ष गुरु जो आहे, गीता ही आपल्या शंकांचं निरसन, तुम्ही गीतेला प्रश्न विचारू शकता का? नाही. गीता तुम्हाला स्वतःहून त्याची उत्तरं देते का? नाही. तुम्हाला त्या शंकांची उत्तरं स्वतःच धुंडाळावी लागतात. पण जर गुरु असेल तर तो काय करतो, तुम्हाला रेडीमेड प्रश्नांची लगेच उत्तरं देतो, नाही का? त्यामुळे गीता किती मोठा ग्रंथ असला, इवन परमेश्वर सुद्धा स्वतः, जसं मी त्या दिवशी नामदेवांचं उदाहरण दिलं होतं, की परमेश्वरांनी सुद्धा सांगितलंय की मी किती जरी परमेश्वर असलो तरी मी गुरु नाही होऊ शकत. गुरुला म्हणजे तर म्हणजे परमात्मा सुद्धा असं म्हटलं जातं की गुरु रूपात येऊन तो शिष्याला उद्धार करतो. परमात्मा रूपात किंवा परमेश्वर रूपात तो स्वतः नाही, उद्धार नाही करू शकत असं. हं? तर त्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर मला तरी, माझा असा समज आहे की नाही म्हणून. आणि याच्यामध्ये आपलं शास्त्र अगदी स्पष्ट आहे. प्रत्यक्ष गुरु असं म्हटलेलं आहे की मनुष्य चर्मीन, म्हणजे परमेश्वर साक्षात मनुष्याच्या कातडं घेऊन म्हणजे आपला उद्धार करण्यासाठी आलेला आहे, अशी भावना गुरुविषयी असली पाहिजे. हां, कारण परमात्मा सुद्धा तसं डायरेक्ट उद्धार नाही करू शकत असं म्हटलेलं आहे. दुसरा एक मला प्रश्न आणि विचारण्यात आला. दुसरं, एक मिनिट आणि डेली. परमात्मा सुद्धा हा हां, बोल बोल, ठीक आहे, बोल. परमात्मा सुद्धा गुरुद्वारेच आपल्याला मिळतो, आपल्याला सहजासहजी नाही मिळत. हां, म्हणजे तेच, तो जो ज्ञानाचा जो उपदेश जो आहे आणि उद्धार जो आहे तो परमात्मा गुरुद्वारेच करतो, डायरेक्ट स्वतः नाही करत हम्म, असं. एक. दुसरी बरोबर. गोष्ट, मला कोणीतरी विचारलं होतं, मग म्हणजे मग हे जे कोणी म्हटलं होतं की मग जसं जे आता ज्यांना गुरुतुल्य वंदनीय व्यक्ती ज्या आता हयात नाही आहेत भौतिकदृष्ट्या, मग त्यांना गुरु मानायचं की नाही, असा एकीने प्रश्न विचारला होता. तर म्हणजे मोठा हे प्रश्न आहे. कारण बहुतेकांची श्रद्धा असे, जे गाता गुरु सध्या हयात नाही आहेत तर त्यांच्यावर आहे आणि त्यांना गुरु मानतात. पण त्याला शास्त्राचं उत्तर असं आहे की ते जेव्हा व्याप्त होतात, भौतिक देह सोडून जेव्हा ते व्याप्त होतात, तर त्याचा अर्थ ते व्याप्त होतात म्हणजे ते परब्रह्म रूप होतात. समजलं? हं. आणि ते परब्रह्मरूप होतात, त्यामुळे ते परमात्मा स्वरूपच होतात. आणि त्यामुळे पुन्हा जो परमात्म्याचा जो नियम आहे, तोच त्यांना लागू पडतो. ओके. आणि त्यामुळे आपण त्यांना मग प्रार्थना अशीच करायची, अशा वंदनीय म्हणजे त्यांची योग्य म्हणजे काय त्यांचं हे जे आहे, त्यात कुठलाही कमीपणा आपण बोलतच नाही आहोत. पण त्यांचं जे व्याप्ती, म्हणूनच त्यांच्या पुण्यतिथीला व्याप्ती दिन म्हटलं जातं, कारण ते सर्वव्यापी होतात. आतापर्यंत ते भौतिक देहात जे समेटलेले होते, मर्यादा होती, ते आता सर्वव्यापी होतात. म्हणून त्यांना व्याप्ती दिन म्हटलं जातं. आणि त्यामुळे त्यांना प्रार्थना अशीच करायला लागते मग, की तुम्ही आम्हाला योग्य सद्गुरू संप्रदायात न्या, की जेणेकरून आम्हाला योग्य ज्ञान मिळेल आणि आमचा उद्धार होईल असं. हं? सर मग आता त्यात वामनराव पै वगैरे आहेत, तर त्यांना कोणी गुरु मानलं असेल आणि ते तेव्हा होते, पण आता ते नाही आहेत. मग ते गुरु आहेत का गुरु नाहीत? जर आता याचे दोन प्रकार संभवतात. हां, एखादा म्हणजे आता कुठलेही बरेच गुरु असतात समजा, त्यांचे काही शिष्य असतात, शिष्यांचेही लेवल्स असतात, बरोबर. सगळे शिष्य की एकदम पोस्ट ग्रॅज्युएशनला नसणार किंवा सगळे शिष्य प्राथमिक पातळीला पण नसणार, बरोबर. आता त्यांचे, आणि हे प्रत्येकाच्याच बाबतीत झाले, आहे रामकृष्ण परमहंस यांच्या बाबतीत. हां, की ते जेव्हा गेले तेव्हा त्यांचे काही जे अंतरंग शिष्य, त्यांनी रामकृष्ण मिशनमध्ये यांना अंतरंग शिष्य म्हटलं जायचं. तर ते म्हणजे काय, की जे म्हणजे ज्यांना ती रामकृष्णांनी ती पातळी प्रदान केली होती, की आता तुम्हाला अजून दुसरे गुरु करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला आता आता फक्त तुम्ही चिंतनच करायचंय असं. ठीक आहे. म्हणजे आता अजून तुम्हाला उपदेशाची आवश्यकता नाहीये, ज्ञानाच्या, असं. हं. म्हणजे ते तर शिष्य आपले गुरु होऊ शकतात. म्हणजे गुरु त्यांचं गुरुंचे शिष्य त्यांचं आपल्याला उपदेश करू शकतात. दोन गोष्टी आहेत. आता त्यांच्यातही काही लोकांना
गुरु होण्यातही इंटरेस्ट नसतो, आणि इंटरेस्ट नसतो म्हणण्यापेक्षा बहुतेक वेळा अशा लोकांची हे अशी असते की ते स्वतःची इच्छा त्यांना काही नसतेच. ते परमेश्वराची जी इच्छा असते त्यानुसार ते स्वतःचं जीवन कंठतात. म्हणजे कोणी हिमालयात जातील, हां, पण ते म्हणतात परमेश्वर जो आदेश देईल तो शिरसावंद आहे मला. मग त्यांना त्यांना जर प्रेरणा परमेश्वराकडून झाली किंवा गुरुकडून झाली, की नाही तू लोकांचा उद्धार कर, तर ते संसारात राहून उद्धारही करतील. काही जण त्यातले नाही, ते आपले गुहेमध्ये, हिमालयात गुहेत जाऊन, कुठेतरी जाऊन एकांतात वास करून असे पण राहतील. ते म्हणतात माझं काहीच नाही, मला हेही करायला चालेल, ते म्हणजे त्यांना स्वतःचं काही त्याच्या पलीकडे ते गेलेले असतात असं. त्यामुळे सगळ्याच व्यक्ती हिमालयात जातील अशा असंही नाही, सगळ्याच व्यक्ती संसारात राहून इतरांच्या उद्धारात राहतील असंही नाही. ते त्यांचं जसं आता लोक म्हणतात ज्ञानोबा, ज्ञानेश्वर त्यांनी 16व्या वर्षी देहत्याग का केला? एवढं चांगलं सगळं योगमार्गी वगैरे असताना. नाही, त्यांच्या दृष्टीने परमेश्वरांनी, शंकराचार्यांनी 32व्या वर्षी का देहत्याग केला? तर नाही, त्यांना त्यांचं कार्य तेवढं विधिलिखित जे होतं त्यानुसार त्यांचं पूर्ण झालं आणि त्यांनी संपलं. म्हणजे त्यांचा रोल तेवढा होता असं. त्यांना जास्त जगण्याची पण इच्छा नव्हती आणि कमी जगण्याची पण इच्छा नव्हती असं. त्यांना जो रोल मिळालेला असतो त्या रोलनुसार ते करतात असं थोडक्यात. तर मग अशा वेळेला त्यामुळे नवीन गुरु शोधावा का? ते आता प्रत्येकावरती अवलंबून आहे, की त्याला गुरुनी आदेश दिलाय का, की तुला आता सगळं माझ्याकडून ज्ञान प्राप्त झालंय, आता तू म्हणजे त्या उपदेश या दृष्टीने तू पूर्ण झालेला आहेस. आता फक्त तू तुझं मी सांगितलेल्या मार्गाने मार्गक्रमणा कर. आता तुला काही हे आवश्यकता नाहीये, असं गुरु सांगतात कधी-कधी. कधी-कधी गुरु म्हणतात, "नाही बाबा, तुला माध्यमिक शाळेमध्ये ॲडमिशन मिळाली आहे. प्रायमरीतनं तू माध्यमिकमध्ये गेलेला आहेस. ठीक आहे." मग आता आता ते एक तर गुरुवरती असतं किंवा त्याला स्वतःलाही कळू शकतं, की मी मी कुठे आहे? मला अजून शिकायचं बाकी आहे का? तर इथं म्हणूनच हा जो म्हणूनच गुरु शिष्य, प्रत्यक्ष गुरु का? कारण हा जो संवाद आहे गुरु आणि शिष्यांमधला, हा फार महत्वाचा आहे. बरोबर? कारण हा जर संवाद नसेल, तर शिष्यालाही आपण कुठे आहोत ते कळणार नाही आणि काय असं, नाही का? पूर्वीच्या काळी सर जेव्हा गुरु पूर्ण विद्या देत होते तेव्हा त्याच्यानंतर ते शिष्याची परीक्षा पण घेत होते. म्हणजे आपला शिष्य किती तयार झालाय. हां, म्हणजे तेव्हा असणारच. म्हणजे कारण हा कन्सेप्ट तिथं आहे ना, परीक्षा की घेऊन किंवा नाही, ते ते वेगवेगळं आहे. म्हणजे कसं, ते त्या-त्या वेळेवर, त्या-त्या परिस्थितीवर, त्या-त्या गुरुवर, त्या-त्या शिष्यावर त्या सगळ्या अवलंबून आहे. परीक्षा घेईलही की घेणारही नाही, म्हणजे तेही काही कंपल्शन नाही असं. कारण बऱ्याचदा असं हां, म्हणजे हे सगळं ना, कारण आपल्या सनातन धर्मात एक वैशिष्ट्य आहे, की प्रत्येक जीव हा वेगळा आहे. त्याचं पूर्वजन्मीचं प्राक्तन, त्याच्यावरती होणारी कृपा, त्याचं म्हणजे तर आता जसं गीतेमध्येच पुढच्या अध्यायात आलेलं आहे, की बरेचसे असे असतात, की योगभ्रष्ट म्हणजे अगदी शेवटी त्यांचा योग पूर्ण होत नाही. मग त्यांचं काय होतं? तर कृष्ण सांगतात, की नाही, त्यांचा पुढचा जन्म पूर्ण होण्यासाठी मिळतो. मग त्यांचं आधीच्याच जन्मात खूप झालेलं असतं, असं पण होऊ शकतं, नाही का? असं. तर त्यामुळे हा जो आहे हा विषय नुसता याला एकच पट्टी नाही लावू शकत. ते त्या-त्या परिस्थिती म्हणण्यापेक्षा त्या-त्या व्यक्तीसापेक्ष आहे असं. पण सर, इथं आणखी एक प्रश्न असा उद्भवतो की म्हणजे आता गजानन महाराजांच्या पोथीत पण म्हटलंय की इथे माझी म्हणजे जिवंत ज्योत असणार आहे. तर म्हणजे आणि त्याचे लोकांना अनुभव पण येतात गजानन महाराज तिथे असल्याचे. तर मग ह्या बाबतीत काय करायचं? आणि सी दुसरा प्रश्न असा की हां, बोला सर. नाही, तर तेच. आता त्या अशा लोकांचं किंवा ही जी, तर आता थोडक्यात म्हणजे काय, त्यांची जी समाधी आहे, ती जसं आपण हं, तीर्थक्षेत्र म्हणतो, त्याला हं, तीर्थक्षेत्राची उपमा देता येईल आपल्याला, की तिथं जसं हं, आपण म्हणतो, की तीर्थक्षेत्र काशी, वाराणसी, प्रयाग वगैरे, वगैरे, नाही का? हं, तर या या हं, विशेष पुण्य किंवा पुण्यक्षेत्र किंवा तीर्थक्षेत्र काय आहेत? कारण तिथे बऱ्याच तपस्व्यांनी खूप तपश्चर्या करून वगैरे, वगैरे, तो जो एक त्या वातावरणात एक जो
इवन आपण मंदिरांमध्ये बघतो नाही का, मंदिरामध्येच का जायचं देवाचं दर्शन, कारण ते जे एक वातावरण, नाहीतर तो दगड आणि बाहेरचा दगड यात काही तसा सायंटिफिकली तर काही फरक नाहीये ना तसा, नाही का, ज्योतिर्लिंगांमध्ये. पण त्या ज्योतिर्लिंगाचंच महात्म्य का, कारण तिथे हजारो लोकांनी अं, तपश्चर्या करून त्या स्थानाला एक विशिष्ट ऊर्जा प्राप्त झालेली आहे. तर तसंच महाराजांनी जेव्हा असं म्हटलं तर त्याचा अर्थ ते एक तीर्थक्षेत्र आहे, जागृत तीर्थक्षेत्र आहे, की जिथं परमेश्वराची विशेष कृपा आपण उपासना केली तर उपासना लवकर फलद्रूप होऊ शकते असं. आणि सर अनुभव पण येतात, म्हणजे आता जसं स्वामी समर्थांचे सुद्धा लोकांना अनुभव येतात, गजानन महाराजांचे पण अनुभव येतात. म्हणजे त्यांचं स्मरण केलं की ते आपल्याला संकटातनं बाहेर पाडण्यासाठी म्हणजे पडण्यासाठी मार्ग दाखवतात आणि बाहेर काढतात. असे लोकांना खूप अनुभव आलेले आहेत. तर मग त्यांना म्हणजे तुम्ही आता म्हणालात की प्रत्यक्ष गुरु नाहीत, पण नाही तर तरी तेच, सुद्धा म्हणजे नाही नाही, तो आता विश्वास. कसं, मी जसं तुम्हाला गेल्या वेळेस सांगत होतो, गेल्या की गीतेमध्ये कुठेही अनुभव चमत्कार याच्यावर काही नाहीये. नाही नाही. हा, हम्म, गीता हम्म, आणि अनुभवांचं साक्षात गोंदवलेकर नाही, अक्कलकोट महाराजांनी म्हणून एका ठिकाणी सांगितलंय, म्हणजे अक्कलकोट महाराजांच्या आयुष्यात खूप म्हणजे चमत्कार खूप आहेत, बरोबर, त्यांनी माहिती असतील. हम्म, पण त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की चमत्कार मी का करतो, चमत्काराने काही जग चमत्कारावर चालत नाही, नाही का, पण जग हे कर्मसिद्धांतावर चालतं, बरोबर. ज्या ज्या हम्म, ज्या ज्या माणसाची किंवा जीवाची जी जी पूर्वकर्म असतात त्यानुसार त्याला फलप्राप्ती होणार. आणि त्यांनी एका ठिकाणी ते पण सांगितलेलं आहे की ते जे फळ आहे, मी चमत्कार करतो म्हणजे काय, तुमचं ते कर्म तेव्हा त्याची ॲक्युटनेस जो आहे, हं, तीव्रता, हम्म, ती पोस्टपोन हम्म. होते. प्रारब्ध म्हणजे अच्छा. प्रारब्ध म्हणजे संकट नाश होत नाहीत, कारण जे प्रारब्ध आहे ते भोगणंच आहे, नाही का. बरोबर. फक्त त्याचं हम्म, सद्गुरू किंवा अशा ज्या अलौकिक विभूती आहेत किंवा देवही म्हणता येईल, पांडुरंग म्हणता येईल, कृष्ण म्हणता येईल, राम म्हणता येईल, कोणी म्हणजे, तर हे त्या भक्तीच्या तीव्रतेनुसार आपल्याला, म्हणजे आपला विश्वास डळमळू नये, हम्म. श्रद्धा आपली अबाधित राहावी आणि ती आपल्याला वाढावी म्हणून. किंवा आपण कोलमडून किंवा तुटून जाऊ नये, म्हणून ते चमत्कार किंवा कृपा असते ती. पण त्यांनी असं जर कोणी म्हटलं की त्यांनी माझं हे संकट दूर झालं, हं, तर कारण आपणच मानतो ना की प्रारब्ध, कुंडली हे सगळं जे आहे, त्यामुळे जे होणार आहे ते होणारच आहे. ते पुढे मागे फक्त फार तर फार होऊ शकेल किंवा आपल्याला ते सहन करण्याची शक्ती येईल, नाही का, असं. बरोबर. हम्म, हम्म. हम्म. सहन करण्याची शक्ती महत्वाची. हां. तर त्यामुळे म्हणजे जसं, आणि म्हणूनच गीता हा एका दृष्टीने, गीतेला उपनिषदांचा दर्जा का दिलेला आहे? हां. कारण बाकी पुराण किंवा पूर्वमीमांसा, वेदांचा आधीचा भाग, याच्यात सगळं काय आहे की असं करा असं होईल, असं करा असं होईल. गीता या बाबतीत काहीच बोलत नाही, असं करा असं होईल असं कधीच बोलत नाही. फक्त ती ज्ञान 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 सांगते बस. नाही का. आणि तेच उपनिषद पण तेच सांगतात ज्ञानकांडात, वेदांचं जे ज्ञानकांड आहे ते. आणि म्हणूनच इथं हा जो मी तुम्हाला म्हटलं की या श्लोकामध्येच एकदा फक्त कृष्णाने सांगितलेलं आहे की तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवा उपदेक्षते ते ज्ञान, की सद्गुरू कसा असावा, तर ज्ञानी किंवा तत्वदर्शी, आणि त्यातल्या त्यात ज्ञानी तर असावाच असावा. जे मी उदाहरण एक दिलं होतं का काल, नाही तर एक मी अजून एक याच्यात उदाहरण देईल, की जसं अगदी म्हणजे म्यूट करा हा जरा, हां, थोडा म्यूट करा तुम्ही पूर्ण, हां हां. तर जसं अगदी एखादा पट्टीचा पोहणारा असेल, अगदी त्याला ऑलिम्पिक मेडल मिळालं असेल, पण तो पट्टीचा ट्रेनर असेलच का, जरुरी नाही. ट्रेनर असणं एक वेगळी गोष्ट आहे आणि स्वतः पोहणारा चांगला असणं ही एक वेगळी गोष्ट आहे, नाही का. जसं म्हणजे ते रमाकांत आचरेकर, मागे मला वाटतं संस्कृतच्या क्लासमध्ये उदाहरण दिलं असेल, तर ते मी उदाहरण दिलं होतं की रमाकांत आचरेकर त्यांनी सचिन तेंडुलकरला घडवलं किंवा बाकी पण बऱ्याच जणांना, पण ते स्वतः मग का, म्हणजे कोणी जर असं विचारेल की ते का नाही खेळले किंवा ते का नाही, मी अरे प्रत्येकाचा जो रोल असतो म्हणजे नाही का, त्यांचं ट्रेनर वेगळं आणि ॲक्च्युअल प्लेयर वेगळा ना, तसं.
तर त्या दृष्टीने साक्षात्कारी पुरुष वेगळा आणि साक्षात्काराकडे ज्ञानमार्गाने घेऊन जाणारा वेगळा. दोन्ही गोष्टी एक असूही शकतात, पण असल्याच पाहिजे असं नाहीये. असं नाही का? त्यामुळे जर तुम्ही म्हणाल, की आपण क्रिकेट खेळायला मी कोणाकडे जाऊ? म्हणजे आता ते नाहीये, पण जेव्हा होते तेव्हा आचरेकर सरांकडे जायचं, की सुनील गावस्करकडे जायचं? तर नो डाऊट गावस्कर पण तेच सांगेल, की नाही शिकवण्यामध्ये तेच ट्रेनर तेच आहेत, मी नाही असं, नाही का? असं. हं. तर त्यामुळे हे सगळे जे आपले लोक पण याचबरोबर मी असंही सांगेन, जसं शुभाताईंनी परवा प्रश्न विचारला होता, की ते एक साधा उपदेश देतात, म्हणजे नॉर्मल असा, की नुसते म्हणजे नीतिमूल्य, की चांगलं वागा, खोटं बोलू नका, चोरी करू नका. म्हणजे ते पण चांगलंच आहे आणि हे ही पण एक पायरीच आहे मार्गातली. जसं आपण प्रायमरी शाळेतलं जे शिक्षण असतं, ते काही कमी मोलाचं नाहीये. रादर तो तर पायाच आहे, नाही का, शिक्षणाचा, नाही का? ते काही शिक्षण प्रायमरी शिक्षणच सगळ्यात जास्त म्हणजे शिक्षणाचा पुढच्या शिक्षणाचा पायाच प्राथमिक शिक्षणातनंच तयार होणार. त्यामध्ये कमी दर्जाचं नाहीये. पण त्याची एक लेव्हल आहे. म्हणजे ते आपल्याला कुठपर्यंत जाईल, ती आपल्याला ओळखता आलं पाहिजे. भक्ती वेगळी, कर्म वेगळं, उपासना वेगळी, ज्ञान वेगळं, नाही का? आणि याचा जो संयोग करून आता मग तुम्ही म्हणाल, की काही गुरु हे मग सारखं असं मग शिकवणारच का? तर नाही. तर हा जो गीतेमध्ये हा जो सांगितलेला आहे, म्हणजे गीता जर आपल्याला जसं पुढे-पुढे जाऊ तसं लगक्षात येईल, की भक्ती कुठे-कुठे ती आपल्या भक्ती ठोकते, म्हणजे भक्तीला पक्की करते. कुठे ती उपासना म्हणजे कर्माला पक्की करते, कर्ममार्गाला आणि त्याचबरोबर आपल्याला ज्ञानमार्गाचं पण ते पण एक दाखवत असते, की तुझं अंतिम ध्येय ते आहे. तुला तिथं पोहोचायचंय. तुला म्हणजे अंतिम गती किंवा अंतिम मुक्तता तुला ज्ञानानेच मिळणार आहे. हे पण गीता सांगत असते. नाही का? असं. तर बहुतेक म्हणजे जे योग्य गुरु असतात ते अशाच पद्धतीने शिष्याला घडवत असतात, की ते उपासना म्हणजे कर्म हां आणि भक्ती यांचा योग हे शिकवत ते त्याचबरोबर ज्ञान पण शिकवत म्हणजे ज्ञानाकडे पण नेत असतात हळू असं. कारण डायरेक्ट जर म्हणजे पाया पक्का नसेल भक्ती आणि म्हणजे भक्तीचा आणि कर्मयोगाने चित्तशुद्धी झाली नसेल, तर आपण आधी जसं बघितलं होतं, तसं ते मग पालथ्या गड्यावर पाणी होणार. तर त्यामुळे भक्तीचा पाया असणं आवश्यक, कर्ममार्गाने चित्तशुद्धी आवश्यक आणि मग ज्ञानासाठी तयारी होणार आणि मग त्या ज्ञानातून तो सद्गुरू आपल्याला उपदेश करून पुढे नेणार आणि मग पुढे जसं म्हटलेलं आहे, की शेवटी तुलाच करायचंय, असंही म्हटलेलं आहे पुढे, असं. ठीक आहे. तर सर हे ज्ञान म्हणजे तर खूपच आवश्यक आहे, कारण ज्ञानाशिवाय पुढे जाऊच शकत नाही ना माणूस. हो, आता जर नाही, हे नाही. पण दुसऱ्या ज्ञान अध्यायात सांख्ययोग, हा सांख्ययोग कळला नसतं आपल्याला, तर आत्मा आणि शरीर हे दोन्ही वेगवेगळे आहेत आणि आत्मा शरीर चालवतो हे आपल्याला कधी समजूनच आलं नसतं, नाही का? हो, म्हणजे मी सगळं वेगवेगळे मी नाही करतो मी करतो. नाही, नाही. वेगवेगळे नाही आहेत. नाही, नाही. वेगवेगळे म्हणजे या दृष्टीने, वेगळेच आहेत. की हा, वेगवेगळे आहेत ते, पण तो जसं आपण म्हणतो, की पहिली पायरी, दुसरी पायरी, पहिला पडाव, तिसरा चढाव म्हणजे त्या हळू त्याचं म्हणजे भक्ती हा पाया आहे. कर्म ह्या त्याच्या पायऱ्या आहेत आणि ज्ञान मार्ग हा त्याचा कळसाचं बांधकाम आहे, असं म्हणता येईल. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर. चांगला पाया पाया पक्का असल्याशिवाय मग त्याचं बांधकाम होऊ शकणार नाही आणि बांधकाम पक्कं एका लेव्हलपर्यंत गेल्याशिवाय डायरेक्ट कळस बांधू शकणार नाही आपण, नाही का? प्रत्येकाचं वेगळं महत्त्व आहे असं. हं? बरोबर सर. तर हां. म्हणजे जसं आपण आणि हे आलेलं आहे आधी आपण शिकलेलोच आहोत, की भक्ती या पाया कर्माने चित्तशुद्धी होणार आणि चित्तशुद्धीने ज्ञाननिष्ठाची योग्यता प्राप्त होणार आणि मग पुढे ज्ञानमार्गाने आपण म्हणजे अद्वैत ज्ञानाची अनुभूती येऊन मग जीवनमुक्त किंवा काय जे आहे ते होणार. हे आधी पण आलेलं आहे आपल्या दुसऱ्या-तिसऱ्या अध्यायात, नाही का? असं. पण ते ज्ञान कसं मिळवायचं त्याविषयी तर जास्त विवेचन केलेलं आहे या अध्यायामध्ये. तिथे कसं मिळवायचं हे विवेचन नव्हतं. ते आता आलेलं आहे असं. हं. ठीक आहे. आपण पुढच्या श्लोकावर जाऊया तर जरा 38व्या. पाया आणि हे सांगा ना परत. भक्ती पाया आणि हे परत सांगा ना जरा. भक्ती भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे परमेश्वरावर, वेदांवर, गुरुवर श्रद्धा. म्हणजे म्हणजे अविचल निष्ठा किंवा श्रद्धा ती म्हणजे भक्ती. हं. हं. भक्तीची व्याख्या नारद सूत्रात केलेली आहे नारदांनी. ती म्हणजे
तीव्र अनुराग. एकदम ते नारद भक्ती सूत्र पहिलंच सूत्र आहे ते मला वाटतं. तर त्याच्यात असं म्हटलेलं की अनुराग म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही आपपरभाव पाहत नाही, बरोबर, ज्याला प्रेमामध्ये प्रेमच म्हणते, प्रेमाची आत्यंतिक उत्कटता म्हणजेच भक्ती असं. तर परमेश्वर असो गुरु असो, कारण शेवटी गुरु आणि परमेश्वर एकच आहेत, त्यांच्याविषयी आत्यंतिक प्रेम असणं त्याला म्हटलं जातं भक्ती. हम्म. आणि तो भक्ती हा पाया. मग या पायामुळे काय होतं, तुमची म्हणजे श्रद्धा पक्की आहे, श्रद्धा आणि विश्वास असं. भक्तीचा जर पाया म्हणजे काय, की त्याच्यामध्ये किती भूकंप आले तरी पाया जर पक्का असेल तर काही होणार नाही, नाही का. किती कठीण प्रसंग आले तर पण जर भक्तीने काय होतं की आपली श्रद्धा डळमळीत होत नाही परमेश्वर. पण तेच तुम्ही बघता कधी कधी बऱ्याच लोकांचं असं होतं, त्यांच्यावर संकट येतात, ते म्हणते आहेत मी हे केलं ते केलं तरी काही झालं नाही, जगात देव नाहीये. म्हणजे काय, त्यांची श्रद्धा पक्की नाहीये ना, भक्ती पक्की नाहीये, दृढ नाहीये असं. तर तो जर पाया दृढ असता तर असं व्यक्त झालं नसतं त्यांच्याकडून, नाही का असं. तर त्यामुळे भक्ती हा पाया आहे हम्म. असं. आणि बरोबर. कर्म कर्म म्हणजे याच्यात विशेषतः जे कर्मयोग आपण जे बघितलं, कर्म म्हणजे नुसती क्रिया कर्म, वर्कहॉलिक नाही, तर निष्काम कर्मयोग. तर तो म्हणजे आपला मंदिर आहे, मुख्य मंदिर आहे म्हणता येईल, त्याचा गाभारा वगैरे सगळं अच्छा. हे सगळं. हा. आणि मग कर्माने काय होणार, चित्तशुद्धी होणार. चित्तशुद्धी म्हणजे काय, की आरसा जो आहे आपला, देहरूपी आरसा किंवा हृदय किंवा मन रूपी आरसा, चित्तरूपी हा. आरसा, त्याच्यावर पूर्ण जी माती खूप चढलेली आहे तो आरसाच आहे. पण त्याच्यावर एवढी माती चढलेली आहे, मातीचा ढिगारा आहे, की त्यात काही प्रकाश तो शोषूनच घेत नाही. त्याला किती प्रकाश, सूर्य जरी समोर आला तरी तो पकडत नाही तो प्रकाश. तर ती माती काढणं म्हणजे हा. काय, ती कर्माने होणार. निष्काम कर्मयोगाने चित्तशुद्धी होणार. निष्काम कर्मयोग म्हणजे काय, ते जे आपण म्हणतो आसक्ती, ममता, अहंकार हे सोडणं आणि षड्रिपू यांचा परिणाम नाहीसा करणं म्हणजे चित्तशुद्धी, म्हणजेच तोच निष्काम कर्मयोग. आणि त्यांनी ज्ञाननिष्ठेला आपण पात्र होणार. मग काही फारसं करायची गरज नाही. मग गुरुनी उपदेश दिला तर तो आपल्या लक्षात येईल, नाही तर तो सध्या लक्षातच येत नाही आपल्याला. कारण ते पालथ्या गडावर पाणी होतं. आपण 2 दिवस देवालयात जातो, डोळे मिटून 5 मिनिटं बसतो, त्याच्यानंतर परत आले की परत संसारात सगळं हे माझं ते तुझं सगळं सुरू होतं आपलं, नाही का असं. तर म्हणून कर्माला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण कर्म जर नसेल तर चित्तशुद्धी होणार नाही. आणि मग ज्ञान किती तुमच्या गुरुने रोज ज्ञानाचे डोस इंजेक्शन दिली तुम्हाला किती, तरी तुमच्या ती आपल्या अंगी लागणारच नाहीत. कारण ठीक आहे, ते देह अजून ते इंजेक्शन घ्यायला तयारच झाला नाहीये. किंवा किती पौष्टिक बरोबर. काय बदाम खा, काही खा, ते पचणारच नाही आपल्याला, नाही का असं. म्हणजे आपल्या बरोबर. स्वभावात बदल होणं हे महत्वाचं. असंही म्हणा. बरोबर. कर्मानुसार. हा. हा. स्वभाव म्हणण्यापेक्षा हे जे मी म्हटलं ना, कारण परत स्वभाव बदलायला कठीण आहे, ताई तिकडे जाऊ शकतो आपण. त्यामुळे स्वभाव जरी तसाच राहिला, बऱ्याच, आता तुम्हाला मी एक उदाहरण देईन, दुर्वास ऋषी, जमदग्नी ऋषी, त्यांचे स्वभाव तसे राहिले, ते बदलले नाहीत कधी. पण या ज्या गोष्टी आहेत ना, हे त्यांनी साध्य केल्या होत्या. कुठल्या, ममता नाही, आसक्ती नाही, अहंकार नाही आणि षड्रिपू नाही असं. काही काही वेळा स्वभाव बदलणं कठीण असतं, पण त्यामुळे त्याच्या पण भानगडीत षड्रिपू मध्ये पडायचं नाही. राग पण आहे ना, क्रोध. नाही नाही, क्रोधाच्या आहारी जाणं किंवा म्हणजे, पण तरी त्यांची, ते जे ऋषी आहेत तर त्यांचं म्हणजे, समजा आता तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, क्रोध आहे आणि त्याचा त्यांना दुष्परिणाम भोगावे पण लागलेत जमदग्नी ऋषींना किंवा हे. पण त्यांचं बाकी एवढं हे होतं की मुख्य म्हणजे आसक्ती किंवा अहंता नव्हती त्यांच्यामध्ये अजिबात. शेवटी षड्रिपू सुद्धा जर आसक्ती, ममता, अहंकार याला जर बाद नाही काही करू शकले ना, तर षड्रिपू सुद्धा दात काढलेल्या सापासारखे निष्प्रभ होऊन जातात, नाही का. अरे बापरे. हा. तर पण सर, अहंकारानेच राग येईल ना. नाही, राग जरुरी नाही. कशामुळे येतो? नाही नाही, या माझं लोकांचा जो ऐकलं नाही राग आहे, म्हणून मला नाही राग आता आला. असं नाही, असं नाही. आता हे दुर्वास ऋषी किंवा जमदग्नी असं म्हणतात की त्यांचा राग हा म्हणजे बऱ्याचदा ती लीला असायची त्यांची, असं पण असायचं. आपल्याला वाटतं की ते रागिष्ट कुपिष्ट, पण तसंही नव्हतं, असंही म्हटलं जातं. जसं आणि सर परमेश्वर, कळस म्हणजे काय सांगितलं?
कळस म्हणजे ज्ञान. ज्ञान. कारण कळस ज्ञान. कळस हा म्हणजे ज्ञानाच्या पलीकडे काहीच नाही, कळसाच्या वरती काहीच नाही असं. शंकराचार्य म्हणतात ना, शेवटी ज्ञान पाहिजेच ना.